हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठवाडा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता। ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा आज दिल्लीत कांदा निर्यात बंदी इथेनॉलवर अमित शहांसह पियुष गोयल यांना भेटणार। शरद पवार आज गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर पवारांनी मागितली शहांच्या भेटीची वेळ। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत आश्वासन। हिवाळी अधिवेशनात आज बीड जाळपोळ प्रकरण, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पवारांची लक्षवेधी, तर विधानभवनावर आज 17 मोर्चे धडकणार। भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार, मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता, आव्हाडांचा सवाल, तर भाषणं नकोत, मंत्रिमंडळात मुद्दे मांडा, जयंत पाटलांचाही निशाणा। छगन भुजबळांचं ऐकून मराठा समाजाचं नुकसान करू नका, जरांगेंची सरकारला विनंती, गुन्हे मागे घेण्याबाबत फसवणूक केल्याचाही आरोप। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाहीच, मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्याच्या सूचना, मात्र ठाकरे गट मोर्चावर ठाम। नाशकात पाणी टंचाई, 7 तालुक्यात पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा, येवल्यात सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा। मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात, मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञांचा पाहणी दौरा, 18 तारखेला 10% पाणी कपात करणार। इंदापुरातील उजनीच्या पाणी पातळीत कमालीची घट, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची समस्या, उजनीत केवळ 12 टीएमसी जिवंत पाणीसाठा। कोकण रेल्वे मार्गावर आज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी काम। कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचं 82.51% काम पूर्ण, मुंबईतील वाहतुकीला वेग देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय, ब वर्गातील 419 मंदिरांचा समावेश, तब्बल 2000 कोटींची तरतूद। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंगवेळी श्रेयस कोसळला, श्रेयसवर एंजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर। संसद घुसखोरी प्रकरणात 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मुख्य आरोपी ललित झा याचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। संसदेच्या कामकाजात अडथळा, काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।